राम राम पंढरपूरकर. चला आता आपल्याला आलंय बड्डेचं निमंत्रण म्हणल्यावर चला म्हणलं पटाक दिशी जोडीदारला घेतला बोलवून. तो पण आला. मला आणला कुठं जायचं म्हणा चौकात जायचं आहे म्हणलं. त्याला सुद्धा माहीत नव्हतं त्याचा आज बड्डे. तरी बी त्याला घेतला कसा कसा. गल्लीत चालू म्हणलं जरा आता मोकळंच आहे म्हणलं आम्ही बी. चला वाजल्या होत्या 10. इकडे तर नियोजन चालू होतं आमचं हार बिर आणाय पोरांचं. इथंवर सेटिंग लावत होता. निवांत बसली ती कसं आहे 10 वाजले तरी बाहेर. इकडे दोघं निवांत हो. हे तेवढ्यात आला मला म्हणला डबलचा कॅमेरा दाखव रं. मी म्हणलो असं असतोय हो म्हणलं. भारी दिसतोय म्हणला लय. म्हणलं चल नियोजन लावूया आपलं. तर गाडी बिडी आली म्हणलं. गाडीवर काय किक दिसना गाडी नुसती आली म्हणलं. ते म्हणला गाडी फोटो काढतो भारी दिसते म्हणला. म्हणून बस म्हणलं आपलीच आहे बसून फोटो बिटो चालू गेला तर केक आला की चला म्हणलं कापाय जायचं आहे. ते आमच्या काकाच पोरं असला हावराय नसतो केकला पुढंच करतोय. सुट्टीच देत नाही. त्याच्याही पप्पाचा बड्डे या. इकडे केक आलाय मस्तपैकी चॉकलेट आहे. तर फोटो बिटो काढून बॉम्ब बी मोडवाली ती. बारकी लेकरच होती की दचकवती ती बा दचकवती रात्री 10लाच एकटाच लावते. उडतंय नाही उडते धाडा दिवशी उडला बघ कसा उडतंय. इकडं तर गांधीजी 3 माकडं नटवाय चालू होती. तर काय गांधी 3 माकडं सजवली. इकडं अजून एक राहिला होता तो बड्डे बॉय. त्याला सुद्धा माहीत नव्हतं बड्डे. घेतली वळीने 3 पुढं. आमच्या चौकात आहे म्हणल्यावर काय आरती ताडीबीट काहीच नव्हतं. म्हणलं तुम्हाला सांगतो एक आयडिया म्हणलं फुलभाज्या घ्या म्हणलं. घेतला फुलभाज्या वावाळा फटाके दिवशी वाजवा म्हणलं आता फटाकड्या उडवाल ती इकडं पोरं. कसे 3 माकडं. फोटो एक नंबर झाले त्यांचे. आता म्हणलं भाऊ म्हणलं आता बाकीचा कार्यक्रम तर काय इकडं आमची पोरं काय ग बसती ते 3 माकडांचा हार घेऊन इकडे खेळत बसले. तर एक भीतीपोटी गाडी लावायला चालला. असं आहे चौकातच राडाव. यांच्या काय आपल्याला नादी लागायला नाही. म्हणलं चला आपण जावं आता घरी. आपल्याला घर गाठायचं आहे. चला म्हणल्यावर जातो आता चला.